हाय गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. पब्लिक तुमचं परत स्वागत आहे आपल्या पुढच्या भाऊच्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये. जे नको व्हायला होतं ते झालं गाईज. आरामात आपलं पायला स्पेन झाला आहे, पळता पण ये नाही काय वाईट लोकांची. ओ आज सकाळी एवढ्या अंतरात जातो मी पळायला, पाठी बघू शकता तुम्ही. पण आज मूड ऑफ झाला आहे. आता जायलो मी वापस, कारण का काहीच नाही. गुडघा म्हणजे एवढा पाय बॅक्कर झाला ना, स्पेन रडू यायले डायरेक्ट. अरे देवा, पळायची तर खूप इच्छा होती. काही का आज तर मी म्हणलं होतं की 5 किलोमीटर मला मारायचं होतं आज, पण काय यार पायाने साथ नाही दिली राव. आणि पायापेक्षा वाईट मला त्या गोष्टीचं वाटेल की मला वाटेल काही जळके लोक आहेत ना आपल्यावर, जास्त जळणे संख्या वाढली असेल, त्यांच्यामुळेच माझा पाय दुखतोय. बरोबर आहे का? कसं आहे पब्लिक, कितीतरी दुखला तरी आपल्याला हार मानून जमणार नाही. आपल्याला जायचं आहे त्या दिशेनं, आणि जायचं आहे. चालत नाही तर तुम्ही रांगत जा, रांगत नसलं होत तर पळत जा, पण भावानं तुम्ही जा. आपला आज पाय दुखतोय, आपण वापस तर नाही जाणार रूमवर. कसं आहे पब्लिक, वापस जायचं आपल्या रक्तात नाही. आता मग बरोबर आहे, पाय दुखतोय मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि एवढा दुखतोय आणि एवढा पाय दुखतोय की पळणं काही शक्य नाही आज. मला तर काही समजणं गेलं बघा, काय करून काय नाही. हॉस्पिटलला जावं लागेल. हॉस्पिटलला जायचं म्हणलं की असं विषय व्हायला की लगेच अभ्यास पेंडिंगला पडायला. तिकडनं विचार केला की इकडं असं होतं, इकडनं विचार केला की तिकडलं पेंडिंग पडायला लागलं. मला वाटलं पाय राहिलं, मग आज चांगलं 5 किलोमीटर मारल मी. पण यार पब्लिक, एवढा दुखायलाच कसा मला समजेना यार. म्हणजे डायरेक्ट आहे ना पब्लिक, असं पळताच आहे ना गेलं, पळताच. तर पब्लिक पाय दुखायला म्हणून थोडा आनंद पण वाटायला आहे, आणि थोडं हिट पण होईल ते लोक. आनंद का वाटायला तुम्हाला सांगतो, कारण का हे आपलं आता जेवढं आपल्यासोबत वाईट होईल ना, तेवढे आपले शुभचिंतक आहेत, आपल्यावर बसून टीका करून राहिले म्हणून आपल्यासोबत असं होईल. बरोबर आहे. आपली ID पण सस्पेंड झाली, इंस्टाची ID सस्पेंड झाली, सगळे पोस्ट डिलीट करावं लागले, एवढे सिनेमॅटिक व्हिडिओ बनवलेले सगळं डिलीट झालं माझं. का आता असे शुभचिंतक आहेत ना की बाबा हे पुढे जायला आहे तर आपल्याला मागं घ्या. मागं कसं घ्यायचं, तर त्याच्यावर टीका करा. कारण का समोरून यायला त्यांचे हातभर फाटले, ती बरोबर आहे का? समोरून ते नाही देऊ शकत, मग असं पाठीमागं टीका करायचा, रिपोर्ट मारायच्या IDला. बरोबर आहे का? आता ज्यांनी केलं आहे त्याला तर टोचतच असत, आणि आपलं बोलणं डायरेक्ट थेट तोंडावर असते. आणि आता तर कॅमेराच बोलतोय मी, कंटिन्यू गुप्त जपून राहणार हा व्हिडिओ, म्हणजे डिलीट नाही होणार ही मेमरी. तोंडावर बोललेलं तरी 2 मिनटात डिलीट होऊन जाईल. पण हे जोपर्यंत माझं यूट्यूब आहे तोपर्यंत राहणार, म्हणून मी कॅमेऱ्यावर बोलतोय. कारण का मी थोडी कोणाचं नाव घेऊन बोलतोय, कायद्यानं गुन्हा आहे नाव घेऊन बोलणं. मी असं बोलू शकतो, मला स्वातंत्र्य आहे बोलायचं. मला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या बोलण्यातून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. बरोबर का? पण मी वैयक्तिक थोडी ना बोललो, मी कॉमनमध्ये बोलतोय, म्हणून मी लोड नाही घेत एवढा. मी जर समजा एक स्प्लेंडर, एक युनिकॉर्न, एक शाईन, 3 गाड्या आहे, ओके, 3 गाड्या आहे. पण त्या युनिकॉर्ननी मला खूप त्रास दिलाय. IDला रिपोर्ट मारलाय, फॉर एक्झाम्पल वगैरे वगैरे, तुम्ही समजून घ्या. पण गाड्या किती आहे? 3 गाड्या आहे. आणि मी शिवाय देताना कोणाला देतोय? अरे यार, ती गाडी लय खराब होती यार, तिने मला धोका दिला. आवरेज नव्हतं तिचं, पेट्रोल खायची जास्त, लय माजल्यागत करायची. मी काय बोललो? गाडी बोललो. मी जर तिचं वैयक्तिक नाव घेतलं असतं, अरे यार ती युनिकॉर्न लय खराब आहे यार, तर भावांनो थोडा गोष्ट वेगळं होता. पण मी कसं मुद्देसूद बोलतो कायद्यातून, नाही का? म्हणून फरक नाही पडत. ट्रोल करा, ID रिपोर्ट मारा,
यूट्यूबला पण बघा काय होत असेल तर तुमच्याकडून यूट्यूब डिलीट कसं करायचं बघा, काय होत असलं तर गरीबाचं पोरगं करते मेहनत, तुम्हाला जमत नाही, टाका करून, काय विषय नाही. आणि कालचा व्हिडिओ पाहिला काही त्यांनी, म्हणजे ज्यांनी आपल्याला अनसबस्क्राईब केलं होतं ना, की बाबा ह्याचे 50 सबस्क्रायबर झालेत, लाईव्ह स्ट्रीम चालू झालं आहे, तर अजून पुढं जाईल, अजून ग्रोथ होईल, तर चला मग आपण ह्याला अनसबस्क्राईब करू. मग त्यांनी केलं मला अनसबस्क्राईब. मला काय फरक नाही पडत, मी व्हिडिओ बनवला कालचा, त्याच्यात मी बोललो मला काय फरक नाही पडत सगळ्यांनी जरी अनसबस्क्राईब केलं तरी, कारण का आपल्याला आवड आहे कॅमेऱ्यासमोर बोलायची. आता कॅमेऱ्यासोबत तर माझे दोस्ती प्रेम झालं मला कॅमेऱ्यावर. त्यांनी व्हिडिओ बघितला असेल, त्यांनी ज्यांनी फॉर एक्झाम्पल ABC ज्यांनी कुणी अनसबस्क्रायबर केलं त्यांनी जाऊन मला लगेच सबस्क्राईब केलं परत. असे समाजात लोक, म्हणून तर आपला भारत देश मागं राहिला ना, काही सपोर्ट करत जा, असं जळू नका. तुमच्याकडनं जर होत नसेल तर दुसऱ्याला मागं खेचायचा प्रयत्न करू नका. तुम्ही तयारी करा, तुम्ही विचारा त्याला. मला विचारायचं भाऊ व्हिडिओ कसे बनवायचे, मी सल्ले दिले असते. माझ्या दिवसातले 4 घंटे मी लेक्चरच दिलं असतं, कारण का मला वाटत नाही ना असं सगळ्यांनी मागं जावं, मी एकटाच यूट्यूबवर असं नाही. मला विचारा तुम्ही, तुम्हाला यूट्यूबवर यायचं असलं तर, बाबा दादा यूट्यूबवर कसं काम करायचं आहे, काय काय होतं, मी सगळं तुम्हाला सांगतो. पेमेंट असं भेटतं, तसं भेटतं, चॅनल मोनिटाईज असं होतं, एवढ्या दिवस ब्लॉग बनावं लागतात, असे कंटेंट द्यावं लागतात, मी सगळं तुम्हाला बोललो असतो. पण तुम्ही तुमचं तर नाही, पण मलाच मागं खेचायचा प्रयत्न करायला लागले. जाऊ द्या, पब्लिक पाय पण लय दुखायला आहे, आणि थोडी वॉकिंग करून आता मी जायलो परत घराकडं. आज घरीच जावं लागते, कारण का आज जर पळालं ना काहीच महिनाभर पळणार नाही पुन्हा मी, एवढा पाय दुखायला आहे माझा. समजून घेतलं मी स्वतःला, कारण का आता सोबत नाही ना आपल्या कोणी समजून सांगायला, आणि नको पण मला गरज पण नाही आता कुणाची. वैयक्तिकच आहे भाऊ, मी कृती वैयक्तिक होता, वैयक्तिक आहे आणि वैयक्तिकच राहणार आहे. ना कुणाच्या सावलीची गरज आहे, ना कुणाच्या आधाराची गरज आहे. आणि तुम्ही पण आयुष्यामध्ये तसंच राहा, कुणाच्या सावलीची ना कुणाच्या आधाराची गरज ठेवा, आयुष्यात खूप पुढं जाशाल. बोलणं माझं थोडं कडू आहे, थोडं टोचतं आहे पण, आणि थोडे टोमणे पण मारते मी. टोमणे त्याच लोकांसाठी, तर टोमणे त्या लोकांसाठी जे की आपला हात धरून बदललेत, कळलं तुमच्यासाठी काय नाही. हां, जे मनातून सपोर्ट करतात ते तर आपल्या काळजातली पब्लिक आहे भाव, तुमच्यासाठी कधी पण हा पृथ्वी हजरच आहे. व्हिडिओची लेंथ खूप वाढलेली आहे गाईज, आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. आता मी जायलो घरी आपल्या, कारण का पाय खूप दुखत आहे माझा, रनिंगची तर शक्यताच नाही, एवढा पाय दुखत आहे. आजच्यासाठी ब्लॉग संपला. गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र. सपोर्ट करणं होत असेल तर सपोर्ट करा, नाहीतर अनसबस्क्राईब करून निघून जा. ओके, गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.